Good afternoon to all. Due to electricity problem, some lectures are missed. Now we are going to start our chapter, that is partial differentiation. Already we have started that. Now in partial differentiation, we are going to study partial derivatives, chain rules in partial derivatives, higher orders partial derivatives, then total derivatives of implicit function, composite function, Euler's theorem of homogeneous function, then change of independent variables. Okay, so here, as we have started that partial derivatives of first order and first degree. So here, as we know that the limit of याच्यामध्ये डेल्टा झेड जो आहे तो स्मॉल इन्क्रीमेंट असतो. आता मग कालच्या ह्याच्यामध्ये आपण मी तुम्हाला थोडंसं डेफिनेशन सांगितलं होतं. इथे बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसं करतोय आपण. झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. देन if we x changes to x plus delta x and y remaining constant, then z will change to z plus delta z. So in that case, we are taking that delta z by delta x is equal to f of x plus delta x y minus f of x y divided by delta x. And here, this delta x tends to 0. And if the limit of delta z exists, then it is called as a partial derivative of z with respect to x, and it is denoted by dou z by dou x or fx. हे तुम्हाला लिमिट एक्झिस्ट झालं त्या ठिकाणी आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणतोय. ओके, इन दॅट केस आपण असं घेतो डो झेड बाय डो वाय इज इक्वल टू लिमिट एज डो डेल्टा वाय टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स वाय प्लस डेल्टा वाय मायनस एफ ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय डेल्टा वाय. हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स पण बघितलेले आहेत. आता काही आणखीन एक्झाम्पल बघूयात आपण इथं. Look at here. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. लास्ट एक्झाम्पल होतं आपलं साइन इनवर्स ऑफ एक्स बाय वाय. बरोबर आहे ना. लास्ट एक्झाम्पल आपण घेतलं होतं. इफ z इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय वाय. त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊयात आपण फंक्शन, डिफरन्शिएशन ऑफ फंक्शन. आता या ठिकाणी थोडंसं कन्सेप्ट नवीन आहे तुमचा. ऑलरेडी तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणार आहे, तरी पण look at that differentiation of function of function. ओके, आता या ठिकाणी आपण कन्सिडर करूयात. लेट z is equal to f of u. Let us consider z is equal to f of u and u is equal to phi of xy. So that we can say z is function of u. आता याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत इथं. आता कसे काय असते बघा इथं. z हा u चा फंक्शन आहे and u is the function of x and y. Therefore, z is a function in x and y. म्हणजे z चा फंक्शन, z हा u चा फंक्शन आहे, u हा x and y मधले फंक्शन आहेत. त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण. मॅम z हा x and हा यस. स्क्रीन पॉज झाली वाटायला मला तर. नाही बरोबर आहे. तेवढंच हे केलेलं आहे. मी काही लिहिलेलं नाही, तेवढंच लिहिलेलं आहे. असं आहे का. Z is a function of u tends to x and y. Okay, so these relations, whatever that these two relations define, z is the function of x and y in such cases.
Z may be called as a function of x and y. इथे काय दिलंय? Z is function in u, u is function in x and y. मग या ठिकाणी Z हा u चा फंक्शन झाला, u आणि हा x आणि y चे फंक्शन झाले. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? Z is function of x and y. So here it is the function of function. याला काय म्हणतोय आपण? फंक्शन ऑफ फंक्शन. ठीक आहे. आता याचं एक एक्झाम्पल बघूयात आपण. Look at that. Just we are getting that example. If Z is equal to f of u and u is equal to phi of xy, then dou z by dou x is equal to, how we are taking the derivative? इथे काय आहे? Z is function in u is function in x and y. म्हणजे आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं डेरिव्हेटिव्ह आणि विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचंय. बरोबर आहे. इथं बघा काय केलंय आपण. Z is function, समजतं का बघा तिथं? Z is function in u is function in x and y. मग आता आपल्याला डो z बाय डो x काढायचं आणि डो z बाय डो y काढायचंय. कसं काढणार सांगा? keeping y constant and x constant. हा, आता या ठिकाणी तुम्हाला चेन रूल वापरावा लागेल कारण इथे फंक्शन्स किती आहेत बघा. Z, u and x, y. Z हा u चा फंक्शन आहे, u हा x आणि y चा फंक्शन आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला डो z बाय डो x काढायचंय. मग आता या ठिकाणी जर चेन रूल अप्लाय केला आपण तर काय असेल सांगा? डो z बाय डो x इक्वल टू, पहिल्यांदा काय करणार तुम्ही? dz. येस, dz बाय du इथे असणार आहे. इथे बघा dz बाय du असणार आहे इंटू डो यू बाय डो एक्स असणार आहे. इंटू डो यू बाय डो एक्स. इन सेम वे वी आर टेकिंग दॅट डो झेड बाय डो वाय इज इक्वल टू dz बाय du, dz बाय du इंटू डो बाय डो वाय. ओके, आता या ठिकाणी du म्हणजे कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि ऍक्च्युअली जे मिनिंग आहे इथं म्हणजे ह्याचा z चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u होतोय आणि u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतोय बाय युजिंग चेन रूल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण घेतोय. आता इथे बघा एक्झाम्पल घेऊयात त्याच्यामध्ये. if z is equal to ax plus by bracket raised to n. मग आता या ठिकाणी z is function in x and y. So we are taking easily dou z by dou x. Dou z by dou x काय मिळेल सांगा मला इथं? dou z by dou x is equal to a plus by raised to n आहे. complete bracket raised to n आहे. n into bracket ax plus by raised to n minus 1. into, yes, correct, ax plus by bracket raised to n minus 1 into a bracket, that is simply t. Okay, in same way we are taking derivative of this z with respect to y, that is dou z by dou y is equal to n into ax plus by bracket raised to n minus 1 into b. बरोबर आहे ना? मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. z is equal to, if z is equal to cos of 3x plus 2y, cos of 3x plus 2y, what is the derivative of this z with respect to x? Sin dou of z by dou x is equal to minus sin x minus sin of 3x plus 2 2y x plus 2y
into 3. See? Then dou z by dou y minus sine of 3x 3x plus 2y into 2. into 2. okay. Next example. Next example आपण घेतो इथं आता. If z is equal to e raised to u. If z is equal to e raised to u. Then dou z by dou x and dou z by dou y. काय असेल सांगा आता इथं. Who will going to tell me that? Dou z by dou x आणि dou z by dou y. E raised to E raised to u 0. dou u by dx dou x. into हा dou z by dou x. आता या ठिकाणी चेन रूल अप्लाय करतोय आपण. Dou u by dx. हा dou u by dou x. नेक्स्ट dou z by dou y काय असेल परत? E E raised to raised u to u into dou u by dou y. dou u by dou y. Dou y. Yes, correct. Then next, if z is equal to log u, if z is equal to log u, या ठिकाणी log u घेतला आपण. Then dou Dou z by z by dou dou x. x. Yes, dou z by dou x is equal to. Tell me that. 1 upon u. 1 upon u into Dou u by yes dou u by dou x आणि त्याच्यानंतर dou z by dou y घेतोय आपण इथं. dou z by dou y is equal to काय असेल? 1 upon u into dou u by dou y. 1 upon u into Dou u by by dou y. dou y. Why? Okay, by using the chain rule. Yes, Madam. correct. मॅडम तिथे dou u. Sorry, इथे dou u by इथं हा dou u पाहिजे इथं. Just a minute. या ठिकाणी dou u पाहिजे. Is dou u. Okay, next घेतोय आपण आता इथं. If u is equal to if u is equal to e raised to xyz, what I'm taking here, e raised to xyz, then find dou cube u by dou x dou y dou z. आता या ठिकाणी काय दिलंय आणि काय फाइंड आउट करायचंय बघा. फर्स्ट the given function that is u which is equal to e raised to x y z. मग फाइंड आउट काय करायचंय? dou cube u या ठिकाणी dou cube u फाइंड आउट करायचंय. dou cube u by dou x dou y dou z. मग आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह घेताना आपण पहिला कोणतं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्याच्यानंतर कोणतं घ्यायचं, त्याच्यानंतर कोणतं घ्यायचंय? x नंतर y नंतर z. It's wrong. First we are getting that with respect to z, with respect to y and with respect to x. हे जसं सिक्वेन्स दिलं त्या सिक्वेन्सने घ्यायचंय आपल्याला. dou u by dou z घ्या अगोदर, त्याच्यानंतर ह्या dou u by dou z चं डेरिव्हेटिव्ह with respect to y घेतोय, त्याच्यानंतर dou 2u by dou y dou z चं डेरिव्हेटिव्ह with respect to x घेतोय. So let us start that. First we are taking derivative of this u with respect to z, dou u by dou z. So here it is e raised to xyz into derivative of xyz with respect to z, x into y. बरोबर आहे. मग आता परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण with respect to y घेतोय. dou by dou y of dou u by dou z which is equal to dou 2u by dou y dou Dou z. z.
विच इज इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह घ्या, सांगा त्याच्यामध्ये काय असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स वाय झेड. आता एक्स वाय कॉन्स्टंट ठेवूयात अगोदर आपण इथं, एक्स वाय कॉन्स्टंट ठेवला आपण आधी. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स वाय झेड विथ रिस्पेक्ट टू वाय, E e raised raised to E x raised to to x y z Y Z. into derivative of this x y z with respect to y, xz, बरोबर आहे, xz प्लस e raised to x y z कॉन्स्टंट ठेवूयात into derivative of x y, X Y. derivative of x y simply x y चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, बरोबर आहे. मग इथं आपण कॅल्क्युलेट करूयात, आता हे सिम्प्लिफाय करूयात, विच इज इक्वल टू एक्स वाय इंटू एक्स झेड, एक्स स्क्वेअर वाय झेड, ओके, इंटू ई रेस टू एक्स वाय झेड प्लस X Y एक्स square इंटू Z. ई रेस टू एक्स वाय झेड झालं. त्याच्यानंतर आता याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. नेक्स्ट derivative of this dou 2u by dou y dou z, it gives dou cube u by dou x dou y dou z equal to, आता इथे बघा मी परत एकदा लिहिते, नंतर आपण घेऊया तिथं डेरिव्हेटिव्ह, dou by dou x for the function x square y z into e raised to x y z plus x into e raised to x y z. ठीक आहे, किंवा ह्याला e raised to x y z कॉन्स्टंट कॉमन घ्या, त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर वाय झेड प्लस एक्स याचा डेरिव्हेटिव्ह असं सेपरेट करा. दोन्ही मेथड तुम्हाला आन्सर तेच मिळणार आहे. चलो फिर वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. एक टर्म कॉन्स्टंट एका टर्मचं घ्यायचं, एक टर्म कॉन्स्टंट एका टर्मचं घ्यायचंय. पहिल्यांदा एक कम्प्लीट टर्म घ्या, त्याच्यानंतर सेकंड टर्म घ्या. ठीक आहे, सो जस्ट आय एम टेकिंग दॅट ई रेस टू एक्स वाय झेड, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स वाय झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड इनटू एक्स स्क्वेअर वाय झेड प्लस, आता ई रेस टू एक्स वाय झेड कॉन्स्टंट ठेवला 2yz आणि इथं 2xyz 2xyz. मिळणार. हा, नेक्स्ट प्लस एक्स कॉन्स्टंट ठेवला, ई रेस टू एक्स वाय झेड, इट इज वाय झेड प्लस Plus ई रेस टू एक्स वाय झेड. Y Z. ठीक आहे, आता ह्याच्यातले कॉन्स्टंट टर्म्स इक्वल टर्म्स सॉरी सिमिलर टर्म्स इक्वेट करूयात आपण. सिमिलर टर्म्स कोणते कोणते आहेत बघायचं. ई रेस टू एक्स वाय झेड सगळीकडे कॉमन निघू शकतो. यस, ई रेस टू एक्स वाय झेड कॉमन काढलं, ब्रॅकेट मध्ये काय राहतं बघा, वाय झेड इंटू एक्स स्क्वेअर वाय झेड, सो इट विल बी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस प्लस 2xyz 2xyz plus Plus xyz. Z. Okay, xyz so final answer we are getting that e raised to xyz in bracket X square. x square y square z square Ma'am, plus Plus हा 3xyz 3X That Y is- Z. 3xyz. Y. ठीक आहे, हे समजलं. डेरिव्हेटिव्ह sir. घेताना सिक्वेन्स कोणता आहे तो मात्र व्यवस्थित बघायचा. इथं आधी झेड ने घ्यायचं, त्याच्यानंतर वाय घ्यायचं, त्याच्यानंतर एक्स घ्यायचं. हा जसा सिक्वेन्स दिला इथून नाही घ्यायचं, इथून स्टार्ट नाही करायचं, इकडून स्टार्ट नाही करायचं, स्टार्ट इकडून करायचं. विथ रिस्पेक्ट टू झेड, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, so we are going for next example. If u is equal to, आता या ठिकाणी थोडस लेंथी एक्झाम्पल घेऊयात आपण. लक्ष आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्याच्याकडे असू द्या थोडस. सेकंड एक्झाम्पल आपण घेतोय. इफ u is equal to x raised to y,
then show that dou cube u by dou x square dou y is equal to dou cube u by dou x dou y dou x. बघा आता इथं काय काय घेतलेलं आहे, म्हणजे काय दाखवायचंय, प्रूव्ह काय करायचं. एक्स रेस टू वाय आहे फक्त इथं. मग आता ज्यावेळेस आपण इथं प्रूव्ह करायचंय, आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, dou cube u by dou x square into dou y is equal to dou cube y by dou x dou y dou x. मग आता कोणतं पण एक घ्या, LHS घ्या किंवा RHS घ्या, एक टर्म घ्या कोणती तरी. So first, what is given? U is equal to x raised to y. Okay. Therefore, just I am taking LHS. LHS is equal to what we have here. LHS. ही term आहे. Yes. Dou cube u by dou x square into dou y. ठीक आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतोय, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू y, परत त्याचे विथ रिस्पेक्ट टू x आणि परत विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण घेऊया तिथं dou u by dou y, dou u by dou y, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू y. टेल मी दॅट. X raised to y. x रेस टू y आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण विथ रिस्पेक्ट टू y घेतो, x कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dou u by dou y चा, log x. काय तर X raised to X y. raised to y into log x. yes, x रेस टू y into log x. ठीक आहे. आता परत याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय, dou by dou x of dou u by dou y is equal to, tell me the derivative of this x raised to y into log x with respect to x. काय तर X raised to y divided by x. पहिल्यांदा आता u इंटू v रूल अप्लाय करणार ना, Yes, sir. कारण ते विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. मग ह्या दोन्ही टर्म्स मध्ये एक्स इन्क्लूड आहे. सो आता एक टर्म कॉन्स्टंट ठेवूयात आधी, एक्स रेस टू वाय कॉन्स्टंट ठेवते मी, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स Log कॉन्स्टंट x. एक्स रेस टू वाय चा डेरिव्हेटिव्ह, X raised to y into log of x. ते एक्स रेस टू वाय कॉन्स्टंट नाहीये आता, y into x raised to कॉन्स्टंट y नाहीये, वाय minus 1. कॉन्स्टंट आहे. यस, वाय इंटू x x raised to y y minus 1. minus 1 into log x. ओके. मग आता याला सिम्प्लिफाय करूयात आता इथं. सो लुक ॲट दिस, x रेस टू हा 1 अपॉन x आहे, रेस टू मायनस 1 होतो, म्हणजे x रेस टू y मायनस 1 प्लस y इंटू x रेस टू y मायनस 1 log x. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हे झालं dou 2u by dou x dou y, isn't it? मग आता याचा डेरिव्हेटिव्ह अजून एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, let us start. म्हणजे इथे काय घेणार आपण, dou by dou x of dou 2u by dou x y Into dou y. ओके. हा, आता पहिल्यांदा x रेस टू y मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू x घेतोय, x रेस टू y मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेतोय, X raised to y X raised minus to y 1. minus 1 into log x.
विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय आपण. minus 1 y x minus 1 Y into Yes, x. y minus 1 x raised to y. x raised to y y minus minus y 2. minus two. 2. 2. एक टर्म संपली. प्लस y कॉन्स्टंट. y कॉन्स्टंट. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू y मायनस 1 इंटू लॉग x. याच्यामध्ये परत u इंटू v रूल अप्लाय करतोय. तर आता पहिल्यांदा आपण x रेज टू y मायनस 1 कॉन्स्टंट ठेवला. इंटू 1 upon डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इट इज 1 अपॉन x प्लस हा परत y कॉन्स्टंट आहे तुमचा इथं इंटू x रेज टू y मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. सो इट इज y minus 1 into x raised to y minus 2 into log x. ओके. आता या ठिकाणी सिम्प्लिफाय करूया त्याला. सो इट इज y minus 1 raised to y minus 2 plus y into आता परत बघा इथं x raised to y minus 1 into 1 upon x आहे. 1 upon x ला x raised to minus 1 लिहितोय. म्हणजे इथे परत मी लिहू शकते का x raised to y minus 2. जस्ट मिनिट X raised to y minus 2. इथे इथली एक टर्म राहिली आपल्याला याची लिहिताना x raised to y minus 2. Y into 1 into थांबा, x एक raised to y मिनिट. minus 2. ही टर्म कम्प्लीट चुकली आहे लिहायची. y minus 1 into x raised to y minus 2 okay plus y into x raised to y minus 2 plus y minus 1 into x raised to y minus 2 into y into log x. आता याच्यातनं कॉमन काय काढता येईल आपल्याला x रेस टू y मायनस 2 कॉमन काढता येईल. ठीक आहे. सो x रेस टू या ठिकाणी कॉमन काढूयात आपण. या ठिकाणी कॉमन काढूयात इथं. x रेस टू y मायनस 2 इन ब्रॅकेट 1 इथं बघा ही टर्म आधी घेते मी आता 1 प्लस इथं काय राहिलं y मायनस 1 प्लस y मायनस 1 इंटू y इंटू लॉग x. ठीक आहे. कोणती टर्म राहिली का आपली इथं लिहायची 1 च्या जागी y ना. कुठं हा x रेस टू y मायनस 2 कॉमन काढलं इथं y राहिला हा y आहे. म्हणजे इथं काय आला आपला हा डो एक्स स्क्वेअर डो वाय. कॉमन काय काढलं एक्स रेस टू वाय मायनस 2 कॉमन काढला. हे y आधी घेतलं हे y मायनस 2 इथं सॉरी y मायनस 1 इथं घेतलं. त्याच्यानंतर राहिली टर्म y मायनस 1 आणि y लॉग एक्स हे इथं ठेवलं. ठीक आहे. Yes, ma'am. इज इट ओके. Yes, ma'am. हा हा ते RHS सिलेक्शन घेतलं. हम्म.
गो फॉर नेक्स्ट. सेकंड आपलं काय RHS काय बघा आपल्या इथं तो क्यूब U बाय डो एक्स डो वाय डो एक्स. आता या ठिकाणी एक रूल आपण अप्लाय करतोय. हा रूल पुढे आपल्याला शिकायचाच आहे. तर इथे बघा डो टू U बाय डो एक्स डो वाय इज इक्वल टू डो टू U बाय डो वाय डो एक्स. ह्या दोन्हीची व्हॅल्यू सेम मिळते आपल्याला. ही एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी म्हणण्याविषयी एक रूल आपल्याला येतोय म्हणजे आहे पुढे शिकायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू दॅट रूल डो टू U बाय डो एक्स डो वाय इज इक्वल टू ह्या दोन्हीची व्हॅल्यू आपल्याला सेमच मिळते. मग आपण डायरेक्टली आता हे जे डो टू U बाय डो एक्स डो वाय काढलेलं आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे परत. ठीक आहे. जर तुम्हाला हे समजत नसेल तर सेपरेटली तुम्ही व्हॅल्यू काढू शकताय. डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याच्यानंतर इक्वेट करा. नो प्रॉब्लेम. So according to that, I am taking here. Look at that. Dou by dou x. Dou by dou x. For the function dou 2U by dou by dou x. बघा इथं हे जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे हे डो 2U by dou x dou y याची व्हॅल्यू आणि डो 2U by dou y dou x. ओके. आता हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण कॅल्क्युलेट करूयात. व्हॅल्यू सेम येते का बघा तिथं. ठीक आहे. बघितले का तुम्ही काढून डो 2U by dou y dou x. आता डो U by dou x काय आहे बघा. डो U by dou x इथं बघा डो U by dou x इज इक्वल टू इथं काय बघा डो U by dou x y कॉन्स्टंट आहे म्हणजे काय असणार आहे y इंटू एक्स रेस टू वाय मायनस 1. बरोबर आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण डो बाय डो वाय y इंटू एक्स रेस टू वाय मायनस 1. याचा डेरिव्हेटिव्ह काढा. काय येतं बघा इथं y इंटू एक्स रेस टू वाय मायनस 1. टेल मी दॅट डेरिव्हेटिव्ह. x raised to y minus 1 plus हा Y टेल मी into दॅट y इंटू Y minus 1. minus 1 एक्स रेस टू y minus 1 into log x y मायनस 1 इंटू लॉग एक्स प्लस plus x raised to y डेरिव्हेटिव्ह minus ऑफ y इज 1 सो 1. एक्स रेस टू वाय मायनस 1 आहे का सेम. इथली बघा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम होतात का बघा. हे दोन व्हॅल्यू सेम आहेत का. Yes. करेक्ट आहे ना. म्हणजे आपण ही प्रॉपर्टी यूज करू शकतोय. कोणती प्रॉपर्टी आहे डो टू U बाय U by डो एक्स डो वाय इज इक्वल टू डो टू U बाय Dou x y. बघा ते दोन्ही सेम आहेत का चेक करा. बरोबर आहे ना. Yes. Yes, ma'am. ओके Yes, sir. ओके. So find out the derivative. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून सांगा मला आन्सर आता इथलं. डो टू U बाय डो वाय डो एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काढा. येस. काय येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू वाय मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. येस सेमच येते कारण तेच प्रूव्ह करायचं आपल्याला. y मायनस 1 इंटू एक्स रेस टू वाय मायनस 2 प्लस y इंटू एक्स रेस टू वाय मायनस 2 प्लस y minus 1 into x raised to y minus 2 into y log x. You will get that same. This is equation 2 from 1 and 2. We can say that dou cube U by dou x square dou y
is equal to dou cube u by dou x dou y dou x. बरोबर आहे ना? ठीक है. Yes, ma'am. Solving that next example. 6.1. If u is equal to f of x plus ay plus phi of x minus ay, then prove that dou 2u by dou y square is equal to a square into dou 2u by dou x square. सॉल्व करता है आता? सॉल्व करता येईल सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. सो गो फॉर दॅट. आता या ठिकाणी u काय दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर तिथं विथ रिस्पेक्ट टू y हे 2 वेळेस काढायचे, विथ रिस्पेक्ट टू x 2 वेळेस काढायचे. पहिल्यांदा आपण कन्सिडर करतोय हे. Just I am taking here. इथं बघा, u has been provided, that is f of x plus ay plus phi of x minus ay. पहिल्यांदा हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढायचे. त्याच्यानंतर परत यास डो यू बाय डो वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढायचे. ठीक आहे. म्हणजे इथं काय काढायचंय? डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y वन्स अगेन. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस u with respect to x, and once again derivative of this u with respect to x, and last we have to show that dou 2u by dou y square is equal to a square into dou 2u by dou x square. आता मला 1 by 1 टर्म्स फाइंड आउट करा आधी, मग मला सांगा इथं. dou u by dou y, dou u by dou x. F dash of x yes. plus a. हाँ, derivative of u with respect to y. F F dash dash of, yes, Proof of- f dash of x plus ay into a. a. Correct. Plus I dash of x next dash of phi dash of x minus a. ay into x a minus ay into minus a. minus a. A ma'am. Yes, it is minus a. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर ही टर्म आपल्याला अशी मिळेल. ए कॉन्स्टंट काढूयात आपण. हे कॉमन काढायचं. कॉमन काढलं तर इथं एफ डॅश ऑफ एक्स प्लस ए वाय मायनस फाय डॅश ऑफ एक्स मायनस ए वाय. ठीक आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय वन्स अगेन. हा ए कॉन्स्टंट तसाच ठेवून टाकला ब्रॅकेट मध्ये. F double dash of x plus a. एफ डबल डॅश ऑफ X plus a. एफ डबल डॅश ऑफ X plus a into a. ए वाय Into ए मायनस a. फाय डबल डॅश ऑफ एक्स मायनस ए वाय इंटू मायनस ए. इट विल बिकम प्लस ए. ठीक आहे. मग आता परत त्याच्यातनं ए कॉमन काढला तर काय होईल? A square. ए स्क्वेअर इन ब्रॅकेट. ए स्क्वेअर इन ब्रॅकेट Dash of x एफ plus डबल डॅश ऑफ
X plus AY. x plus ay plus Y double dash of x I minus double a. dash of X minus y AY. double dash of x minus ay. Then next dou u by dou x find out करा. Dou u by dou x find out करताना इथं काय करतो परत same way. So here F dash of F dash of F dash of X plus AY plus AY. हा f dash of X plus a x plus ay x into plus ay into 1. हा plus Plus phi dash of X minus AY. phi dash of X minus ay. plus plus into 1. त्याच्यानंतर परत त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढतोय. सो f डबल डॅश ऑफ X plus x a प्लस ay into x प्लस phi डबल डॅश ऑफ AY. x मायनस minus ay. ay. ओके. त्याच्यानंतर मग आता सांगा आता डो टू यू बाय डो वाय स्क्वेअर आणि डो टू यू बाय डो आता या ठिकाणी आता प्रूव्ह काय करायचं आपल्याला ही व्हॅल्यू प्रूव्ह करायची आहे. डो टू यू बाय डो वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे आता या टर्मला आपल्याला डो टू यू हा डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर. लुक ॲट दॅट. आता इथे व्हॅल्यू बघा इथं काय येतात. फ्रॉम 1 and 2 आपण या ठिकाणी व्हॅल्यू घेऊयात आधी. डो टू यू बाय डो वाय स्क्वेअर इज इक्वल टू वी हाव ए स्क्वेअर इंटू इन ब्रॅकेट इथं काय आहे एफ डॅश ऑफ एफ डबल डॅश ऑफ एक्स प्लस ए वाय प्लस फाय डबल डॅश ऑफ मायनस ए वाय. आणि त्याच्यानंतर इथं बघा डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे. म्हणजे ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर. देअरफॉर डो टू यू बाय डो वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर. हेन्स द प्रूफ. या ब्रॅकेट साठी आपण काय घेतलंय डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर. गॉट इट. Yes, ma'am. ओके. Next one. If u is equal to, next example here, if u is equal to log of x cube plus y cube plus z cube minus 3xyz, then prove that dou by dou x plus dou by dou y plus dou by dou z bracket square into u is equal to minus 9 divided by x plus y plus z bracket square. ओके. आता या एक्झाम्पल मध्ये
काय दिलेलं आहे बघा, आणि या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला, आपल्याला आयडेंटिटी एक यूज करायची आहे. कोणती आयडेंटिटी आहे बघा, या ठिकाणी आधीच लिहून देते मी आयडेंटिटी इथं साईडला. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc. कोणाला आठवते का काय असं आन्सर याचं? इक्वल टू ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यू इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस ए सी. आठवते का हे कोणाला? तर ही Yes, ma'am. प्रॉपर्टी म्हणजे आता ही आयडेंटिटी आपल्याला या एक्झाम्पल मध्ये आपण यूज करणार आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट टू सॉल्व दिस. u is equal to log of x cube plus y cube plus z cube minus 3xyz. आता पहिल्यांदा इथं काय करायचंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू y आणि विथ रिस्पेक्ट टू z कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला. सो फर्स्ट taking derivative of this u with respect to x. So here log of x cube plus y cube plus z cube minus 3xyz. याचा derivative with respect to x घेतोय. So 1 upon. Yes, 1 upon. हाँ, 1 upon x cube plus y cube plus z cube minus 3xyz into 3x square into 3x square minus y आणि z कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मिळतो आणि मायनस 3xyz चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 3yz. मग आता इथं न्यूमरेटरला लिहून टाकू. इथं Yes, ma'am. काय असेल न्यूमरेटरला? मग इथं 3x square minus 3yz 3y. ठीक आहे. Similarly, tell me the derivative of this u with respect to y is equal to. काय असेल सांगा आता? With respect to y, 3y square minus 3xz. xz. Yes, divided by X cube plus y सेम टर्म येणार आहे. हा, येस, सेम टर्म येते. x क्यूब प्लस Y cube y क्यूब plus प्लस z क्यूब minus मायनस 3xyz. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? डो यू बाय डो झेड dozage इज इक्वल टू, इथं काय असेल बघा आता? 3z झेड स्क्वेअर Z मायनस 3xy 3xy बरोबर आहे, डिवायडेड बाय xy. हा Same येस thing. आहे ते टर्म. x क्यूब हा high to the प्लस y क्यूब प्लस z क्यूब मायनस 3xyz 3xyz. ठीक आहे. आता हे झालं आपलं डो यू बाय डो एक्स, डो यू बाय डो वाय, डो यू बाय डो झेड. नाउ वी आर गोइंग टू कन्सिडर दिस LHS. आता ही टर्म आपण कन्सिडर करतोय आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल पुढे आपण कंटिन्यू करतोय. सो हाऊ वी आर टेकिंग दॅट लुक एट दिस. आता या ठिकाणी आपण कन्सिडर केलं, कन्सिडर डो बाय डो एक्स प्लस डो बाय डो वाय प्लस डो बाय डो झेड ब्रॅकेट स्क्वेअर इंटू यू इज इक्वल टू, ही टर्म कन्सिडर केली आपण, इज इक्वल टू. आता ही टर्म बघा कशी लिहू शकतोय आपण, स्क्वेअर आहे म्हणजे ही टर्म 2 वेळेस आपण मल्टिप्लाय म्हणजे लिहू शकतो ना. म्हणजे इथं कसं लिहिणार आपण बघा, इथं डो बाय डो एक्स प्लस डो बाय प्लस डो बाय डो झेड इंटू
डो बाय डो एक्स प्लस plus डो बाय डो वाय प्लस डो बाय डो झेड विच ऑपरेट्स ऑन यू. ठीक आहे. मग आता हे जे दोन टर्म्स आहेत याच्यामध्ये मी ह्याला मल्टिप्लाय करते, एका ब्रॅकेटला यू ने मल्टिप्लाय करते, तर मला काय मिळतं बघा इथे ब्रॅकेटचं तिथं. लुक ॲट दिस. डो बाय डो एक्स प्लस डो बाय डो वाय प्लस डो बाय डो झेड. त्याच्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिते बघा इथे मी. डो यू बाय डो एक्स प्लस डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो झेड. इज इट ओके? युनी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं इन द सेन्स हे ऑपरेट केलं. ओके. सो इट इज डो यू बाय डो एक्स प्लस डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो झेड. मग आता ऑलरेडी आपण इथं डो यू बाय डो एक्स, डो यू बाय डो वाय आणि डो यू बाय डो झेड कॅल्क्युलेट केलेला आहे. आता ह्यांची ऍडिशन घेऊयात आपण इथं. सो डो यू बाय डो एक्स प्लस डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो झेड. सांगा मला काय येते कॅल्क्युलेशन करून. डिनॉमिनेटर तर सेमच आहे, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. आता न्यूमरेटर मध्ये काय येतं सांगा. 3x स्क्वेअर मायनस 3yz प्लस 3y स्क्वेअर मायनस 3xz प्लस 3z स्क्वेअर मायनस 3xy. कसं येईल आता इथं. square plus z square 3 जर कॉमन काढला मी इथं बाजूला, x square plus common y काढला. square plus z square स्क्वेअर Square plus one. square plus y y square स्क्वेअर plus z प्लस square z स्क्वेअर minus minus y y मायनस yz मायनस Minus zx xy. x. xz. xz XZ राहिला ना? आपला. हा हा. xz हे झालं इथं. मग आता इथं आपण ती व्हॅल्यू इथं लिहूयात आता. ओके. सो इट इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट डो बाय डो एक्स प्लस डो बाय डो वाय प्लस डो बाय डो झेड. And in second bracket, we have that calculated summation of this dou u by dou x, dou u by dou y, dou u by dou z. यांची सम काढलेली आपण. So that is 3 into in bracket x square plus y square plus z square minus xy minus yz minus xz divided by काय असेल इथं डिनॉमिनेटर मध्ये x क्यूब x cube plus प्लस y क्यूब प्लस z क्यूब मायनस 3yz xyz. ठीक आहे. आता थोडस केअरफुली बघा इथं. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. जर आपण इथे आयडेंटिटी यूज केली तर याचं एक्सपान्शन काय मिळतं आपल्याला. लुक ॲट दिस. एक्सपान्शन काय मिळेल सांगा तिथं. मग अशी तुम्हाला सांगितलं होतं आयडेंटिटी. हा येस. ए नाही आता एक्स आहे, एक्स वाय झेड आहे आता इथं. पहिल्यांदा हा ब्रॅकेट लिहूयात त्या आधी इथं. हा एक मिनिट. हा ब्रॅकेट लिहूयात आधी. डो बाय डो एक्स प्लस डो बाय डो वाय प्लस डो झेड. हा ब्रॅकेट झाला कम्प्लीट इकडं. आता सेकंड ब्रॅकेटचा विचार करूयात आपण. न्यूमरेटरला तसंच राहिलं सगळं. 3 into X x square plus y square plus z square minus xy minus yz minus xz. ठीक आहे. आता just think about the denominator. x plus y plus z plus z हा. आता इथं x क्यूब प्लस y क्यूब प्लस z क्यूब आहे. तर पहिला ब्रॅकेट असणार आहे x प्लस plus y प्लस
z plus and in second bracket x x plus square plus y square plus z square minus xy minus yz minus xz. मग आता मला सांगा डिनॉमिनेटर मध्ये आणि न्यूमरेटर मध्ये जर सेम टर्म असेल तर ती टर्म आपण कॅन्सल करतोय, बरोबर आहे ना? yes ma'am. Yes. So here, dou by dou x plus dou by dou y plus dou by dou z in bracket. काय राहिलं आता न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये? 3 x plus y plus z. x plus y plus z. ठीक आहे? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? Yes ma'am. ओके. मग आता याच्या नंतर इथं बघा आता डो बाय डो एक्स आता सेपरेटली ऑपरेट करायचे आपल्याला. डो बाय डो एक्स इंटू 3 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड, डो बाय डो वाय इंटू 3 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड अँड प्लस डो बाय डो झेड विच ऑपरेटिंग ऑन 3 अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड. सेपरेटली करतोय आपण आता इथं. ओके. मग आता या ठिकाणी काय म्हणतं सांगा आता इथं? Dou by dou x Yes. Dou by dou x of 3 divided by x plus y plus z plus dou by dou y dou by dou dou by dou y 3 upon x plus y plus z x plus y plus z plus dou by dou z 3 divided by x plus y plus z plus dou by dou z of 3 upon y plus z x plus y plus z. ठीक आहे. आता सांगा मला आन्सर आता याचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स. 3 कॉन्स्टंट आहे आता इथं. 3y minus 3 upon x plus y plus z लावा पण काय ते डेरिव्हेटिव्ह? इथं बघा minus 3 upon कॉन्स्टंट राहिला. 3 Minus कॉन्स्टंट 3 राहिला. upon डेरिव्हेटिव्ह x ऑफ 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस Log झेड x, ब्रॅकेट. log अरे राजा 1 अपॉन एक्स प्लस Plus वाय 1 upon x plus y plus z bracket डेरिव्हेटिव्ह विथ square. रिस्पेक्ट टू एक्स. यस करेक्ट. इज मायनस minus 3 1 अपॉन x plus y plus z Bracket. bracket square plus next term minus 3 upon सेमच टर्म असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड तीच येणार आहे तुम्हाला टर्म प्लस minus 3 upon x plus y plus z bracket square. ओके. मग आता तिन्हीचे आपण ऍडिशन करूयात. डिनॉमिनेटर तर सेमच आहे. x plus y plus z square आणि -3 -3 -3 minus gives 9 -9. Hence we can say that LHS Alternatives. dou by dou x plus dou by dou z dou y yes dou by plus dou by dou z bracket square into u is equal to minus 9 divided by x plus y plus z brackets. Hence the proof. समजले सगळ्यांना? समजलं सगळ्यांना हे? yes ma'am. ओके ओके. तर याच्यानंतर आहे आपलं पुढचं
partial differentiation of composite function. Next bit. ओके, पार्शियल डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन. मग आता याच्यामध्ये आपण काही फंक्शन्स कन्सिडर करतोय बघा इथं. लेट u इज इक्वल टू f of x, y, z and x is equal to f1 at t, y is equal to f2 at t and z is equal to f3 of t. आता या ठिकाणी f1, f2, f3 याच्याऐवजी f of t, f of t, f of t घेतलं तरी चालतं, इथं काही प्रॉब्लेम नाही. देन du by dt is equal to dou u by dou x into dx by dt plus dou u by dou y into dy by dt plus dou u by dou z into dz by dt. ठीक आहे. आता ऍक्च्युअल हे चेन रूल अप्लाय करतोय आपण इथं. म्हणजे काय करतोय, हे टोटल डेरिव्हेटिव्ह घेतोय इथं. याला आपण टोटल डेरिव्हेटिव्ह म्हणतोय. इट इज अ टोटल डेरिव्हेटिव्ह. काय केलंय बघा इथं. u is function in x, y, z. u is function in x, y, z and x is function of t, y is function of t and z is also function of t. So here u is the composite function. u is the composite function. या ठिकाणी u हा composite function म्हणून कन्सिडर केला जातो. बरोबर आहे. आता या ठिकाणी हे टोटल डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केलंय. du by dt is equal to dou u by dou x into dx by dt plus dou u by dou y into dy by dt plus dou u by dou z into dz by dt. ओके, मग आता याच्यानंतर ज्यावेळेस आपण दोन टर्म्स घेतोय सेकंड याच्यामध्ये बघा. सपोज u is equal to f of xy. Okay, and x is function in t as well as y is function in t. Then by total derivative we are taking that du by dt is equal to dou u by dou x into dx by dt plus dou u by dou y into dy by dt. म्हणजे आता या ठिकाणी du by dt काय कन्सिडर केला जातो किंवा काय म्हणतोय आपण याला. सो du by dt is here total differential coefficient. It is called as total differential coefficient of z
and this rule is called as, we know about that, chain rule. It is called as a chain rule. बरोबर आहे? So here थोडंसं केअरफुली बघा. U is function in x, y, z. X is function in t, y is function in t, z is also function in t. Then by total derivative or by total differential coefficient, we are taking that du by dt is equal to dou u by dou x into dx by dt plus dou u by dou y into dy by dt plus dou u by dou z into dz by dt. If there are only two variables, then it will be du by dt is equal to dou u by dou x into dx by dt plus dou u by dou y into dy by dt. ओके, हे समजलं प्रत्येकांना? Yes. हॅलो, ma'am. ओके. हे लक्षात ठेवायचं आपलं टोटल डेरिव्हेटिव्ह. मग आता कंपोजिट फंक्शन कशाला म्हणतोय? आता मगाशी जे घेतलं होतं आपण कंपोजिट फंक्शन कशाला म्हणतोय बघूयात आता. आताच ह्या चेन रूल वरना, चेन रूल इन टर्म्स ऑफ डिफरन्शियल कॅन बी रिटन ॲज du. आता हेच चेन रूल जे आहे हे मगाशी जे बघितलं होतं आपण, हा जो चेन रूल आहे इथला, हा चेन रूल कसा लिहिता येतील बघूयात आपण परत एकदा. सो हियर in terms of differential, it can be written as du is equal to dou u by dou x. फक्त dt सेपरेट केलं आपण इथलं, फक्त dt काढून टाकलाय, प्लस dou u by dou y Into dy. into dy. Okay. Means here chain rule in terms of differential, it can be written as du is equal to dou u by dou x into dx plus dou u by dou y into dy. Okay. After that, as we have taken that z is equal to f of xy, z is equal to f of xy, and x is function in t, y is function in t, and z also function in t. So here we can say that if z is function of x, y and x and y, या ठिकाणी x आणि y घेतले ना आपण, फक्त दोन घेऊयात आता अगोदर, त्याच्यानंतर नंतर घेऊयात. So here z is function of x and y, and x and y, these are the functions in t. Z हा x आणि y चा फंक्शन आहे. x आणि y, these are the functions of third variable t. So these three relation defines z as a function of t. Z as a function of t. And this z is called as composite function of t. This z is called as composite function of t. Understood? Z is called as a composite function of t. Z हा x आणि y मध्ये आहे, x आणि y हे t मध्ये आहे, त्यामुळे ऑटोमॅटिक z आणि t चं रिलेशन येणार आहे, आणि z ला इथं काय म्हणतोय आपण? कंपोजिट फंक्शन. म्हणजेच काय म्हणतोय आपण? फंक्शन ऑफ फंक्शन. मग अशी आपण बघितलं होतं, हेच रिलेशन बघितलं होतं, त्यावेळेस त्याला फंक्शन ऑफ फंक्शन म्हणलं होतं आपण. फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजेच काय? z हा t चा कंपोजिट फंक्शन आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता याच्यामधले काही एक्झाम्पल घेऊयात. पहिल्यांदा आपण कंपोजिट फंक्शन्स इन वन व्हेरिएबल घेऊयात, त्याचे एक्झाम्पल्स घेऊयात. कंपोजिट फंक्शन in one variable. ओके. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल घेऊयात. इफ u is equal to x cube plus y cube, where x is equal to a cos t, y is equal to b sin t.
then find du by dt. ओके, आता या ठिकाणी दिले काय, u is function in x by x and y, these are the functions in t. बघा इथं u is equal to x cube plus y cube दिलाय आणि x काय दिलंय a cos t आणि y काय दिलंय b sin t. बरोबर आहे. मग आता पहिल्यांदा काय करतोय आपण, ते du by dt काढायचंय. du by dt म्हणजे काय, टोटल डेरिव्हेटिव्ह. सो du by dt दोनच फंक्शन, दोनच टर्म्स आहेत इथं. सो du by dt इज इक्वल टू काय लिहिलं सांगा. du by dt इज इक्वल टू yes Do you by D? काय येतं इथं आता, dou u by dou x X into dx. dx by dt. plus हा dou u by dou y into dy by dt. बरोबर आहे. मग आता पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊयात आता dx by dt आणि dy by dt. Therefore du by dt is equal to du by dt is equal to dou u by dou x सहज ठेवूया तोपर्यंत आपण इथं dou u by dou x in bracket डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x, या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढायचा आहे. तो इथं काय असेल, dx by dt मायनस A sin sin t. t. ठीक आहे, प्लस dou u by dou y तसंच ठेवलाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t, B cos t. B cos t. yes b cos t. ठीक आहे. मग आता dou u by dou x काढायचंय. dou u by dou x, u काय दिलाय, x cube plus y cube दिलेला आहे. मग आता इथे घेऊयात त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x काय असेल, 3x स्क्वेअर प्लस y हा मायनस a sin t प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू y y 3y square in bracket B cos t. b C cos cos t. t. ठीक आहे. मग आता इथं x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकताय. काय आहे, x इज इक्वल टू a cos t आहे. a square cos बरोबर आहे. square t. हा. मग आता इथं 3 into a square cos square t. ठीक आहे. त्याच्यानंतर हा नेक्स्ट मायनस आहे इथं, मायनस a sin t. नेक्स्ट प्लस 3y स्क्वेअर b square स्क्वेअर B square sin square t into b cos t. ओके, विच इज इक्वल टू कॅल्क्युलेट करा तिथं. 3 कॉन्स्टंट आहे, हा मायनस इथं लिहिणार, मायनस a स्क्वेअर इंटू a a cube a क्यूब A cube. cos square t into sin t. नेक्स्ट प्लस 3 b cube B cube. sin square t Sin into square t into cos t. yes Cos t. yes, that is the answer. Okay, एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा इथं आपण. हा बोला. x स्क्वेअर आहे, x ची व्हॅल्यू काय आहे बघा इथं, x इज इक्वल टू दिलाय a cos t आणि y दिलाय b sin t. फक्त या ठिकाणी x स्क्वेअरच्या ऐवजी आपण a cos t स्क्वेअर घेतला आणि y स्क्वेअरच्या ऐवजी b sin t स्क्वेअर घेतलाय. मग a स्क्वेअर cos स्क्वेअर t राहिला आणि परत इथं a sin t ऍज इट इज, परत b cos t तसंच ठेवला. मग त्याच्यानंतर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घेतलं, हा मायनस 3 इंटू a क्यूब cos square t into sin t plus 3b cube sin square t into cos t. This is the answer.
समजलं का प्रत्येकानं आता हे प्राजक्ता? येस मॅम. ओके. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात. 5 मिनिटाच्या आत आपण परत रिजॉईन होऊयात. जस्ट बिफोर दॅट लेट मी टेक युअर अटेंडन्स. फक्त अटेंडन्स घेते मी 1-2 मिनिटात तुमचं. रोल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 absent. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68. संकेत शिंदे, तुमच्या नावाच्या आधी तुमचा रोल नंबर लिहायचा. आणि तेजस फुके, पहिल्यांदा लेक्चर जॉईन करत नाहीये तुम्ही. रोल नंबर लिहायला विसरू नका. तेजस फुके, आवाज येते तुम्हाला? येस मॅम. तुमचा रोल नंबर तुम्हाला लिहिता येत नाहीये तुमच्या नावासमोर? संकेत शिंदे, put your roll number C62 in front of your name. येस मॅडम. हा, मग ते रोज ते सांगायचं का रे? मीटिंग एंड झाल्यावर करतो मॅडम. तेजस फुके, तुमचा पण रोल नंबर लिहा तिथं अगोदर. रोल नंबर किती आहे तेजस? लिहिला मॅडम. रोल नंबर किती आहे तुमचा? 37. याच्यानंतर लक्षात ठेवा, आपला आपला रोल नंबर जरा व्यवस्थित आपल्या नावासमोर लिहा. अदरवाइज इट विल कन्सिडर ॲज अब्सेंटी. कारण त्या ठिकाणी तुमचा रोल नंबर जर नाही दिसला, त्या ठिकाणी तुमचा अब्सेंटी पडून जाते. ओके. येस मॅम. मॅडम क्लास हा. किती 6 वाजेपर्यंत असणार का काय मग?